आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत, नंदिनी आता वसूला जाब विचारण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेले असते. नंदिनी आता वसू आत्यांना स्पष्टच विचारते की माझं लग्न तुम्ही दीपकला हाताशी धरून मोडले. तुम्हीच मला माझ्या लग्नाच्या दिवशी किडनॅप केलं होतं. वसू आत्या, तुम्हीच या गोष्टीला जबाबदार आहात. पण ही वसू आत्या असा आता चेहरा करते की तिने काही केलेलंच नाही, ती निर्दोष आहे असं त्या सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्या आता पुढे असं म्हणताय की तुला ही गोष्ट कोणी सांगितली. त्यावर नंदिनी म्हणते की ते इतकं महत्त्वाचं नाहीये, फक्त मी जे म्हणाले ते खरं आहे की खोटं हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यावर वसू आत्या म्हणते, अगं सांगणारा माणूस नक्की कशा विचारांचा आहे, कसा आहे हे तरी मला समजू दे. मग आता नंदिनी म्हणते की पिहूने मला सांगितलंय आणि आता हेच खरं आहे की तुम्ही दीपकला हाताशी धरून मला किडनॅप केलं होतं, हे सत्य आहे. तेव्हा कबूल करा तुम्ही असं का केलं. त्याच वेळेला आता वसू खूप घाबरलेली तर असते, पण आता त्या स्वतःच डेअरिंग करत लगेच सत्य सांगू लागतात की हो नंदिनी, तुझ्या लग्नाच्या दिवशी मीच तुला किडनॅप केलं होतं. मग नंदिनी म्हणते, का पण आत्या असं का केलं तुम्ही? तुमच्यामुळे आमचं चौघांचंही आयुष्य बर्बाद झालंय. तुम्ही असं का केलं आत्या? काय मिळालं तुम्हाला हे करून? तेव्हा हे वसू आत्या सांगताय की नंदिनी, तू आमच्या घरात यावी अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती. अगं माझ्या नवऱ्याचा जीव तुझ्या वडिलांमुळे गेलाय. तुझ्याच बापाने माझ्या नवऱ्याला मारलं आणि त्याच्याचमुळे मला त्याच्या मुली माझ्या घरात नको होत्या आणि तू लग्न करून ह्या घरात येणार होती हे मला समजल्याबरोबर माझे विचार बदलले, कारण मला असं वाटलं की मी तुला लग्नातून किडनॅप करेल आणि मग पारचं लग्न दुसऱ्या कोणत्या तरी मुलीबरोबर होईल. पण सगळं काही उलटच झालं. त्यावर नंदिनी रडायलाच लागते, कारण तिला खूपच हादरा बसतो की वसू आत्या हे त्यांच्या तोंडानेच कबूल करताय, पण त्या अगोदर असं तयारच नसतात गुन्हा कबूल करायला. मग नंदिनीने त्यांचाच फोन मागवलेला असतो. जेव्हा आता नंदिनी त्यांचा फोन घेते आणि त्याच्यामध्ये दीपकचं नाव सर्च करते तर दीपकचं नाव असतं. त्यामुळे जर तुम्ही असं म्हणताय की मी काहीही केलेलं नाहीये, तर मग ह्या दीपकचा नंबर तुमच्या हातात तुमच्या मोबाईलमध्ये कसा काय? त्यामुळेच आता वसूला सगळं काही खरं सांगावं लागतं आणि त्या स्वतःचा गुन्हासुद्धा कबूल करतात. मग आता नंदिनीला समजतं की माझ्याच वडिलांची ही दुश्मनी त्यांनी माझा असा बदला घेऊन घेतलेला आहे. आणि मग तिला एक गोष्ट आठवू लागते की वसू आत्यांनी हे सगळं केलं तेव्हा मी अचानक रूममध्ये असताना बेशुद्ध पडले असेल आणि तिला पुढचं काहीही आठवत नसतं. मग तिला आता ते आठवतं की कशाप्रकारे मला जीवानेच त्या किडनॅपिंगच्या त्या गाडीमधून सोडवलं होतं. म्हणजे त्या गाडीत दीपक असेल आणि दीपकने मला सोडवून माझी सुटका केली होती. आणि त्यानंतर मी जेव्हा पुन्हा पार्थबरोबर लग्न करण्यासाठी आले तेव्हा तर पार्थचं काव्याबरोबर लग्न झालं होतं. आणि मग जीवा असं म्हणाला चार चौकांमध्ये की मीच नंदिनी बरोबर आता लग्न करणार. हे सगळं तिला आठवतं आणि ती आता म्हणत असते की वसू आत्या, आता तुमचं हे काळं बेरं मी सगळ्यांसमोर आणणार. तुमचा हा काळा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे. त्याच वेळेला वसू आत्या म्हणतात की अगं 4 दिवसांपूर्वी आलेली मुलगी, हिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? माझा आणि माझ्या घरच्यांचा बॉन्ड हा खूप वेगळा आहे. तू माझी बदनामी करायला जाशील तर यात तुझंच नाव खराब होईल. सगळेजण तुझ्यावरच आरोप प्रत्यारोप करतील, बघून घे. त्याच वेळेला नंदिनी म्हणते की वसू आत्या, तुमचा इतका विश्वास आहे का? पण एक लक्षात ठेवा, मी वादळ आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. अहो वर्षानुवर्षे मुळं रुजत आलेलं झाडसुद्धा एका वादळामध्ये जमीनदोस्त होतं आणि मी आता तसंच काहीतरी वादळ ह्या तुमच्यासमोर आणणार आहे, लक्षात ठेवा. नंदिनी असं म्हणून निघून जाते. तेव्हा वसू आत्या सुद्धा विचारात पडतात की नक्की असं काय वादळ आणणार आहे आणि हिचा नक्की कोणावर विश्वास बसेल हेच त्यांना समजत नसतं. पुढे आता काव्या ही रस्त्यात उभी असताना अचानक एक कार येते. आता ती कार आमच्याच घरून आली आहे हे काव्याच्या लक्षात येतं. तिला असं वाटतं की मारणीला मी फोनवर सांगितलं होतं की आई एक ड्रायव्हरला पाठवा, म्हणूनच ड्रायव्हर आता गाडी घेऊन आला असेल. ती पटकन दरवाजा उघडते आणि आतमध्ये बसते. आता ती बाजूला पाहते तर ती शॉक होते, कारण बाजूला असतो तो पार्थ. आता पार्थ तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की काय झालं इतकं घाबरायला, माहिती नव्हतं का मी येणार आहे ते? काव्या म्हणते हो, मी तर काकूंना बोलली होती की एका ड्रायव्हरला पाठवा, त्या म्हणाल्या होत्या की तुम्ही बाहेर आहेत, मग कसे काय आले? तेव्हा पार्थ म्हणतो की स्वप्न पडलं असेल. मग काव्या लगेचच आता नाटकं करायला लागते. ती म्हणते की तुम्हाला कोणी बोलवलं नव्हतं, मला तुमच्या मदतीची गरज पण नाही आहे. आता मी काकूंना फोन केला होता म्हणूनच तुम्ही आलेले आहेत वाटतं. तुम्ही स्वतःहून आला असेल, मी कुठे तुम्हाला बोलवलं होतं? मग पार्थ म्हणतो हो का, मग एक काम करा ना, उतरा खाली गाडीमधून, माझा इतकाच त्रास होतोय ना, गाडीमधून उतरून जा. मग काव्या आता म्हणते हो का, नाहीये मला तुमची गरज, ठीक आहे मी दुसऱ्या गाडी नेईल, चला उतरते. असं म्हणून काव्या खाली उतरते. पण खाली कुत्री खूप भुंकत असतात. ह्या अगोदर पण काव्या आता कुत्र्यांनाच घाबरलेली असते आणि आता तेच कुत्रं जोराजोरात भुंकू लागतात आणि ॲक्च्युली हा पार्थच कुत्र्यांचा आवाज काढत असतो. त्यामुळे काव्या खूपच घाबरते आणि कसला विचार न करता पुन्हा पार्थच्याच गाडीमध्ये बसते. आता पार्थ पुन्हा तिला म्हणतो काय झालं, तुम्ही चालल्या होत्या ना दुसऱ्या गाडीने, मग काय झालं? तेव्हा आता काव्या म्हणते की मला ना भीती वाटते आणि आता ऑप्शन पण नाही आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबतच घरी जायला आली आहे.
आता थोड्या वेळ पार्थ तिच्यावर हसत असतो आणि काव्या खूप रागात असते. मग दोघे आता निघालेले असतात. आता थोडा रस्ता पुढे पार केल्यानंतर एक म्हातारा त्याच्या सायकलची चेन निघाल्यामुळे एकदम गाडीजवळ असतो. तेव्हा आता पार्थ पटकन गाडी थांबवताना विचारतो की काय झाले काका. तेव्हा तो माणूस सांगतो की माझ्या सायकलचं चेनच निघाली आहे, लागतच नाहीये. मला तर आता ह्या गोष्टींचं टेन्शन आलं की घरी जायला मला उशीर होईल. आणि घरी आमची जी मालकीण आहे ती खूप डेंजर आहे. ती माझ्यावर किती ओरडेल आणि काय होईल हेच मला समजत नाही. त्यात खूप जोराचा पाऊस चालू असतो. पण काव्या म्हणते की तुम्हाला काय गरज होती गाडी थांबवायची. त्यावर पार्थ म्हणतो अरे वयस्कर आहे तो माणूस आणि त्याला मदत करणं माझं काम आहे. म्हणतो की तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला. एखाद्याला आपली गरज आहे तर त्याला मदत करणं काही चुकीचं आहे का. उगाच माझ्या नावाचा बोंबाटा नका करू तुम्ही. आणि मदत करणं हे काही चुकीचं नाहीये. उद्या तो माणूस माझं नाव तरी काढेल असं काव्याला सांगत असतो. त्यावेळेला काव्या म्हणते की करा मग मदत जा असं म्हणून ती खूपच वैतागलेली असते. कारण तिला कम्फर्टेबल काहीच वाटत नसतं. बाहेर खूप पाऊस असतो आणि त्यात तिचा प्रवास खूप खराब पद्धतीने आज झालेला असतो. त्यामुळे तिला खरंच खूपच कंटाळा आलेला असतो. आता तो माणूस पार्थकडून त्याच्या सायकलची चेन लावत असतो आणि खूप काही बडबड करत असतो. त्याच्या बायकोबद्दल खूप काही पार्थला सांगत असतो की माझी बायको ना फार डेंजर आहे. मी जर घरी जायला उशीर केला ना तर ती मला घरात सुद्धा घेणार नाही. खूप बडबड करेल आणि एखाद्या वेळेस मला मारेल सुद्धा. त्याच वेळेला आता तो माणूस म्हणतो पण तुम्ही दोघं जण इथले वाटत नाही, तुम्ही कुठून आलायत. तेव्हा आता पार्थ सांगतो की आम्ही मुंबईवरून आलोय. मी माझ्या बायकोला पिकअप करायला इथे आलो होतो. ती एकटीच इथे आली होती गावाला. त्याच वेळेला तो माणूस म्हणतो की बापरे ओ ताईसाहेब तुम्ही खूपच लकी आहात. तुमचा नवरा तुम्हाला इथपर्यंत घ्यायला आला. तेव्हा आता लगेच काव्या रागानेच पार्थकडे पाहू लागते. कारण तो माणूस अचानकपणे आता विचारतो की तुमच्या वाईफ आहेत का ह्या. तेव्हा पार्थ पटकन बोलून जातो की हो माझी बायको आहे ही. आणि काव्याला ते काही आवडलेलंच नसतं. मग आता पुन्हा त्या बाबांचा निरोप घेऊन ते दोघेही गाडीत बसून निघालेले असतात. पुढे आता खूपच पाऊस येतो आणि गाडी अचानक ब्रेक दाबते. तेव्हा काव्य विचारते की आता काय झालं, परत का थांबलात. मग पार्थ म्हणतो की दिसत नाही का समोर पोलीस आहेत. मग आता पार्थ एका पोलिसाला विचारतो की काय झाले, पुढे इतकी ट्रॅफिक आहे. तेव्हा ते सांगते की इकडे अति पावसामुळे दरड कोसळलेले आहे आणि पुढचा रस्ता 4 ते 5 तासांसाठी बंद करण्यात आला आहे. काम चालू आहे. तेव्हा आता काव्या तर डोक्याला हात लावते आणि म्हणते की आज कोणता दिवस आहे. संकट फक्त आजच यायची होती का. माझ्या मागे एकावर एक संकट येत आहे. आता असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो की थोडे पेशन्स ठेवा ना. तुम्हाला समजतं का पुढे दरड कोसळली, काम चालू आहे. मग काव्या काहीच म्हणत नसते. मग ते पोलीस आता तिकडेच पाहू लागतात. त्याच वेळेला काव्या म्हणते की मी इतकी का वैतागली हे सुद्धा तुम्ही मला विचारत नाहीये. तुमच्या मुलांसारखं नाहीये ना. तेव्हा आता पार्थ म्हणतो आता काय झालं वैतागायला. काव्या म्हणते अहो मला वॉशरूमला जायचे, काय सांगू तुम्हाला. मला कंट्रोल नाही होते. आता ते नॅचरल आहे, कसं कंट्रोल करणार. त्यावर पार्थ म्हणतो की थांबा जरा, पुढे ट्रॅफिक आहे. मग आपण काहीतरी मार्ग काढूया. पण काव्या म्हणते की मला तितकाही वेळ नाहीये ना. तुमचं मुलांचं बरं असतं कुठेही उभं राहायचं आणि करायचं. मुलींना नाहीये ना तशी सोयी सुविधा. मग करणार काय, आता ते नॅचरल आहे ना. ती खूपच वैतागलेली असते. पण पार्थला सुद्धा आता कन्फ्युजन वाटतं की आता हिला काय ऑप्शन सांगू मी तरी. तो आता गाडीमधूनच खाली उतरतो आणि म्हणतो की काव्या तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो इथे कुठे जागा आहे का. तर काव्या म्हणते की मी अशा कुठल्याही जागेवर जाणार नाही. आता तो गाडीमधून उतरतो आणि पुढे पाहतो तर लांब सडक, खूप अशी गाड्यांची लाईन असते. मग आता त्याला समजतं की पुढचे 4 ते 5 तास आम्ही अडकूनच राहू. अशा अवस्थेमध्ये काव्याची सोय तरी कशी करायची. म्हणूनच तो छत्रीमध्ये काव्याला घेतो आणि म्हणतो की चला माझ्यासोबत पुढे, आपण आता तुमचा प्रॉब्लेमचं सोल्युशन काढूयात. असं म्हणून तो झाडाझुडपांमध्ये तिला घेऊन जातो. दुसरीकडे आता ही नंदिनी ही खूपच आता टेन्शनमध्ये असते आणि तिला आता घरच्यांसमोर त्या वसुआत्यांचं काळं बेरं समोर आणायचं असतं. त्यामुळेच आता ती गणपतीची आराधना करून आरतीला सुरुवात होते. आरती झाल्याबरोबर तिच्या एकदम समोरासमोर वसुआत्या उभ्या असतात. ते आता सर्वात अगोदर तो दिवा वसुआत्यांच्या समोर पकडते आणि त्यांना आरती घ्यायला लावते. पण आरती घेताना ती म्हणते की वसुआत्या जर आपला शत्रू आपल्याच घरात असला तर काय. तेव्हा वसुआत्या सगळेजण असल्यामुळे लगेच असा चांगुलपणाचा आवाज म्हणतात की अगं नंदिनी तू मला असा प्रश्न काय विचारतीये. तेव्हा आता नंदिनी म्हणते की कारण आमच्या चौघांचं आयुष्य तुमच्यामुळे उद्ध्वस्त झाले. तुम्हीच आमच्या नात्यांचा शेवट केलाय असं एकदम म्हणून जाते. मग आता मानिनी, विक्रम, काव्या, पार्थ, जीवा सगळेजण एकदम धक्क्यानेच नंदिनीकडे पाहू लागतात. तेव्हा वसुआत्या म्हणतात की काय ग नंदिनी तुला झालंय तरी काय. तेव्हा नंदिनी म्हणते की हो वसुआत्या, अहो आमच्या लग्नामध्ये दीपकला हाताशी धरून तुम्हीच आमचं लग्न मोडलंय आणि ह्यामागे तुम्ही जबाबदार आहात. असं म्हटल्यावर मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर रम्यालाही मोठा धक्काच बसतो कारण तिच्या आईचं सत्य समोर आलेलं असतं. तर पार्थ आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतात. कारण नंदिनी असं अचानक काय म्हणत आहे आणि नंदिनीला ह्या गोष्टींबद्दल समजलंच कसं काय याचा जीवा विचार करत असतो. तर प्रेक्षकांना पुढे आता
नंदिनी सगळं काही सांगत असते आणि तिला आता बऱ्याच गोष्टी आठवू लागतात की कशा प्रकारे माझ्या लग्नामधून मला किडनॅप करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये दीपकचा हात होता. तेव्हा आता वसुआत्यांना तिने जेव्हा विचारलं की तुम्ही हे सगळं कसं काय केलं, तेव्हा वसुआत्या एकदम म्हणालेल्या असतात स्पष्टपणे तिला की अगं मला तर माझा हात ओलासुद्धा करावा लागला नाही. असं सुखदपणे मी सगळे अनुभव घेत होती. म्हणजे दीपकला मी तुझ्या आणि पार्थचं बोलणं ऐकतानाच बघितलं होतं की तो तुला प्रपोज करायला आला होता आणि तू तर पार्थबरोबर गप्पा मारत होतीस. तेव्हा त्याने असंच हातानेच ते फूल चुरडलं आणि म्हणाला की मी नंदिनीला माझं करून राहणारच. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की दीपकला सुद्धा तू आवडतेस, त्याला सुद्धा तुझ्याबरोबर लग्न करायचं होतं, पण तू तर पार्थबरोबर होकार दिला होतास. आणि मग मला त्याची कमजोरी समजली. मी त्याला भेटले आणि म्हटले की तुला नंदिनीचं लग्न मोडायचं आहे का? तो म्हणाला हो, कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हाच मी समजले की माझी नस दीपकच्या हातात आहे आणि म्हणूनच मी त्याला हाताशी धरलं आणि सांगितलं की तू नंदिनीचं लग्न मोडू शकतोस का? मग मी तुला सुपारी देते, नंदिनीचं लग्न मोडून दाखव. मी त्याला काही पैसे दिले आणि मग त्याने त्याच्या एका साथीदाराला लग्नामध्ये आणलं होतं. जेव्हा नंदिनी तू लग्नात तयार होऊन बसली होतीस तेव्हाच तिथे एक चटईमध्ये तुला गुंडाळण्यात आलं, तुला बेशुद्ध करून त्या चटईमधून बाहेर नेण्यात आलं. सगळ्या लोकांसमोर तू अशी बाहेर गेली आणि मला काहीच करावं लागलं नाही. दीपकने बरोबर चटईमध्ये गुंडाळून तुला बाहेर काढलं होतं आणि कोणाच्याही लक्षातही आलं नाही. त्याच वेळेला नंदिनीला आठवतं की मला किडनॅप करून एका गाडीमध्ये घुसवलं गेलं आणि मग एका जंगलाच्या ठिकाणी नेण्यात आलं. तिथे जीवाने मला शोधलं आणि जीवाच मला तिथे पुन्हा लग्नाच्याच मंडपात घेऊन आला. पण तिथे आल्याबरोबर लक्षात आलं की खूप उशीर झालाय, कारण पारचं काव्याबरोबर लग्न झालं होतं आणि गावकरी सगळे माझ्या नावाचा बोबाटा करत होते की नंदिनी पळून गेली असेल, तिचं अफेअर असेल. पण तसं काहीही नव्हतं आणि माझ्याच आयुष्यावर डाग लावण्यात आला. मग जीवाला हे सहन झालं नाही आणि मग जीवानेच पुन्हा एकदा माझ्यासाठी हात पुढे केला आणि सगळ्यांना सांगितलं की नंदिनी बरोबर कोणीही लग्न नाही केलं तरी मी उभा आहे तिच्या पाठीशी आणि मीच नंदिनी बरोबर आता लग्न करणार. नंदिनी, मी तुला वचन देतो की मीच तुझा आता हा डाग कमी करणार आहे आणि तुझ्याशी लग्न करणार आहे. जीवाने माझ्याबरोबर लग्न तर केलं, पण त्याने मला बायकोचं सुख दिलंच नाही, बायकोचा दर्जाच दिला नाही आणि माझं आयुष्य खराब झालं. आता तर माझा डिवोर्स होणार आहे, पण मला ह्या गोष्टी खूप मनाला लागलेल्या आहेत की वसुआत्या ह्या गोष्टीला जबाबदार आहे. माझं आयुष्य त्यांच्यामुळे बरबाद झाले. जर ही गोष्ट तेव्हाच मला सांगितली असती तर मी लग्न तर केलंच नसतं आणि यांच्यापासून कायमची दूर झाली असती. पण आता तर लग्नबंधनात अडकून पण आमच्यावर वाईट अनुभव येत आहे याचंच तिला वाईट वाटू लागतं. प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. नंदिनीने आता घरच्यांसमोर वसुआत्याचं सत्य तर आणलंय, पण विक्रमचा ह्या गोष्टींवर विश्वासच बसत नाहीये. ते आता नंदिनीला म्हणतात की काय ग नंदिनी, आता 4 दिवसांपूर्वीच आली आहेस ना तू ह्या घरात, मग माझ्या बहिणीवर असे आरोप करायला तुला काही वाटत नाही का? ती अशी नाहीये माझी बहीण, तू तिच्यावर आरोप करू नकोस. नक्की तुला झालंय तरी काय नंदिनी? तू इतकी कशी काय बदलली? तुझ्यावर तर आम्ही फार विश्वास ठेवला होता. तुझ्याकडे आहे का पुरावा माझ्या बहिणीच्या विरोधात? मग मी सत्य मानेल. तेव्हा सांग, तुझ्याकडे काही पुरावा आहे का नंदिनी? तेव्हा नंदिनी म्हणते की बाबा, तुम्हाला पुरावा हवाय ना, ठीक आहे, पुढच्या 24 तासात मी तुम्हाला पुरावा दाखवेल. असं म्हणून ती आता विक्रमला गप्पच करते. तेव्हा आता नंदिनी वसुआत्यांच्या विरोधात पुरावे जमा करत आहे. एकतर एक पुरावा तिला मिळालाय की दीपकचा नंबर वसुआत्यांच्या फोनमध्ये आहे. पुढे आता दीपकला कसं हातमिळवणी करून वसुआत्यांनी प्लॅन करून मला किडनॅप केलं होतं याच्यासाठी ती काही पुरावे शोधण्यात दिसत आहे. प्रेक्षकांना आता नंदिनीला सगळेजण नंदिनीवर विश्वास ठेवणार का? वसुआत्यांना विरोधात पाडून त्यांना काय शिक्षा देणार? हे सगळं आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा, म्हणजे रोजचे रिव्ह्यूचे जे काही रिव्ह्यूचे अपलोड्स आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. कमेंट करून नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते. धन्यवाद.